नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी. तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. याचा PDF आपल्याला टेलिग्रामला प्राप्त होऊन जाईल. त्यासाठी आपल्याला टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचे आहेत. प्रश्न सर्व महत्त्वाचे असतात. एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत, ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. प्रश्न पहिला आहे, देशातील पहिले सरकारी AI विद्यापीठ हे कोठे स्थापन करण्यात येणार आहे? तर देशातील पहिले सरकारी AI विद्यापीठ जर आपण पाहिलं तर ते पर्याय प बंगळुरू. आता कर्नाटकमधील बंगळुरू या ठिकाणी बघा, देशातील पहिले सरकारी AI विद्यापीठ हे स्थापन करण्यात येणार आहे, ज्याची घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री DK शिवकुमार, लक्षात ठेवायचं आहे, DK शिवकुमार यांनी केलेले आहे. DK शिवकुमार हे नाव लक्षात ठेवायचं आहे, कारण काही दिवसांपूर्वीच कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ ही DK शिवकुमार यांनी घेतली असून देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री जर आपण पाहिले तर त्यामध्ये नाव येतं DK शिवकुमार यांचं, लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो. थोडीशी माहिती, कर्नाटकचे मुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी बघा याबाबतची घोषणा केलेली आहे. आता घोषणा काय केलेली आहे तर देशातील जे काही पहिले सरकारी AI विद्यापीठ आहे बघा, तर ते बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे, याची घोषणा त्यांनी केलेली आहे. जर आपण पाहिलं तर देशातील पहिले खाजगी AI विद्यापीठ कोठे आहे तर ते महाराष्ट्रातील कर्जत मुंबई जवळ आहे, लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रातील कर्जत मुंबई जवळ आहे देशातील पहिले खाजगी AI विद्यापीठ. इथे काय आपण पाहिले तर सरकारी आणि हे आहे खाजगी. त्या विद्यापीठाचं नाव जर विचारलं तर युनिव्हर्सल AI युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सल AI युनिव्हर्सिटी असं त्या विद्यापीठाचं नाव आहे. कधी कधी प्रश्न फिरवून विचारला जाईल. युनिव्हर्सल AI युनिव्हर्सिटी देशातील पहिले खाजगी AI विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे तर महाराष्ट्रातील कर्जत मुंबई जवळ आहे. आता AIचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असा AIचा फुल फॉर्म आहे. प्रश्न दुसरा, भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान कोणत्या दिवशी धावणार आहे? दोन प्रश्न या ठिकाणी आपले कव्हर होतात. पहिला प्रश्न असा की भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन ही कोणत्या ठिकाणी धावणार आहे? तर भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन ही जिंद ते सोनीपत या दरम्यान धावणार आहे. एक प्रश्न इथे क्लिअर झाला. दुसरा प्रश्न इथे काय विचारलेला आहे तर जिंद ते सोनीपत दरम्यान भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन ही कोणत्या दिवशी धावणार आहे? तर ती जर आपण पाहिली तर पर्याय 17 जुलै. 17 जुलै 2026ला देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन ही जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार आहे. थोडीशी माहिती पाहूया. माहितीमध्ये जर आपण पाहिलं तर ही जी काही देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन आहे तर त्याचं उद्घाटन किंवा हिरवा झेंडा जर आपण पाहिला तर ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार आहेत. जिंद ते सोनीपत, तर आपण हे पाहिलं, हे ठिकाण जर आपण पाहिलं तर ते हरियाणा राज्यातील आहे, लक्षात ठेवायचं आहे. मार्ग जिंद ते सोनीपत किती किमीचा आहे तर 89 किमी, लक्षात ठेवायचं आहे. तंत्रज्ञान आपण पाहिलं तर मेक इन इंडिया अंतर्गत, काय मेक इन इंडिया अंतर्गत चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरी ICF मध्ये विकसित करण्यात आलेले आहे. क्षमता आपण पाहिली तर 10 डब्यांची ही ट्रेन असणार आहे, ज्यामध्ये 8 प्रवासी डबे आणि 2 पॉवर कार असे एकूण 10 डबे असणार आहेत. एका फेरीमध्ये 682 प्रवासी वाहून नेणे आता शक्य होणार आहे. याचा वेग जर आपण पाहिला तर या रेल्वेचा कमाल वेग हा ताशी 120 किमी असून सरासरी वेग ताशी हा 75 किमी असणार आहे. किती आहे? 120 ताशी वेग आहे. सरासरी वेग जर आपण पाहिला तर तो 75 किमी असणार आहे. याची वैशिष्ट्य पाहूया. वैशिष्ट्य आहे, ही ट्रेन पूर्णतः
प्रदूषणमुक्त असणार आहे. हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या प्रक्रियेतून वीज तयार होऊन ट्रेन धावते आणि त्यातून केवळ फक्त पाण्याची वाफही बाहेर पडते. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, लॉर्ड्स ऑनर्स बोर्डवर नाव कोरणाऱ्या पहिल्या महिला क्रिकेटपटू कोण ठरल्या आहेत? तर ज्याचं नाव आहे पर्याय ब क्रांती गौंड. क्रांती गौंड ह्या भारताच्या क्रिकेटपटू आहेत, वेगवान गोलंदाज आहेत. तर यांनी इंग्लंड विरुद्ध जी काही एक टेस्ट मालिका पार पडली लॉर्ड्स या ठिकाणी, तर त्यावेळी त्यांनी लॉर्ड्स या ठिकाणी 5 विकेट्स घेतल्या. किती? 5 विकेट्स घेतल्या. आणि त्यासाठी या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर बघा त्यांचं लॉर्ड्स ऑनर बोर्डवर नाव आलेलं आहे. आणि असं करणाऱ्या त्या पहिल्या महिला क्रिकेटपटू ठरलेल्या आहेत. लक्षात ठेवायचं आहे, लॉर्ड्स ऑनर्स बोर्डवर नाव येणाऱ्या किंवा नाव कोरणाऱ्या पहिल्या महिला क्रिकेटपटू जर आपण पाहिलं तर त्याचं नाव आहे क्रांती गौंड. या भारतीय वेगवान गोलंदाज आहेत. थोडीशी माहिती पाहूया. भारताच्या वेगवान गोलंदाज आहेत क्रांती गौंड, ज्यांनी बघा क्रिकेटच्या 149 वर्षाच्या इतिहासामध्ये लॉर्ड्सवर 5 विकेट्स घेतलेल्या आहेत. आणि त्यानंतर महिला क्रिकेटच्या त्या पहिल्या गोलंदाज ठरलेल्या, ज्यांनी बघा लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड्सवर 5 विकेट्स घेतलेल्या आहेत. आणि असं करणाऱ्या त्या पहिल्या महिला गोलंदाज ठरलेल्या असून लॉर्ड्स ऑनर्स बोर्डवर स्थान मिळवणाऱ्या देखील त्या पहिल्या महिला खेळाडू असणार आहेत. कालच्या भागामध्ये एक प्रश्न विचारला होता. प्रश्न असा होता, लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर शतक करणाऱ्या पहिल्या महिला कोण? तर याचं उत्तर आपल्याला येत असेल, आठवणीत असेल तर कमेंट करून सांगा. प्रश्न चौथा आहे, फिफा वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू हा कोण ठरला आहे? तर फिफा वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू जर आपण पाहिला तर लिओनेल मेस्सी आहे बघा, ज्याने फिफा पुरुष फुटबॉल वर्ल्ड कप मध्ये जवळपास 18 गोल केलेले आहेत. किती? 18 गोल केलेले आहेत. माहिती आपण पाहणारच आहोत. तर 18 गोल करत बघा फिफा वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू हा लिओनेल मेस्सी ठरलेला आहे. आता माहिती पाहूया. लिओनेल मेस्सी कोणत्या देशाचा फुटबॉलपटू आहे? तर अर्जेंटिना देशाचा फुटबॉलपटू आहे लिओनेल मेस्सी. कधी कधी प्रश्न फिरवून विचारला जाईल, लिओनेल मेस्सी हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर लिओनेल मेस्सी हा फुटबॉल या खेळाशी संबंधित असून तो अर्जेंटिना देशासाठी खेळतो. फिफा विश्वचषकामध्ये त्याने आतापर्यंत 18 गोल केलेले आहेत. आणि 18 गोल करत जर्मनीचा मिरोस्लाव क्लोज, इथे नाव आहे बघा मिरोस्लाव क्लोज, हा जर्मनी देशाचा आहे, जर्मनी देशाचा. तर याच्या नावावर अगोदर हा रेकॉर्ड होता, ज्याने 17 गोल केले होते. आता त्याचा रेकॉर्ड मोडीत काढत फिफा विश्वचषकामध्ये 18 गोल केलेले आहेत लिओनेल मेस्सीने. आणि असं करणारा तो पहिला फुटबॉलपटू ठरलेला आहे. प्रश्न 5वा, प्रशांत महासागर किंवा पॅसिफिक महासागर. तर प्रशांत महासागरामध्ये निर्माण झालेल्या 22 चक्रीवादळाला 22 हे नाव कोणत्या देशाने किंवा कोणी दिलेले आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे, स्टार मार्क करून ठेवा. असे प्रश्न भरपूर परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. चक्रीवादळावर बहुतेक जास्तीत जास्त प्रश्न हे विचारण्यात आलेले आहेत. तर हे जे काही चक्रीवादळ आहे इथे 2 प्रश्न कव्हर होतात. एक तर 22 चक्रीवादळाला 22 हे नाव कोणी दिले, आणि दुसरं आहे 22 चक्रीवादळ हे कोणत्या महासागरामध्ये निर्माण झालं? तर ते प्रशांत महासागर किंवा पॅसिफिक महासागरामध्ये निर्माण झालेलं चक्रीवादळ आहे, ज्याने बघा 3 देशांना धडक दिलेली आहे. त्यामध्ये तैवान येतं, फिलिपाईन्स येतं आणि चीन. यामध्ये सर्वाधिक जर नुकसान आपण पाहिलं तर ते चीन या देशाचं झालेलं आहे. कोणत्या देशाचं? चीन या देशाचं. जवळपास त्या ठिकाणी 200 प्रति तासाच्या वेगाने बघा वारे वाहत होते. आता प्रश्न काय विचारलेला आहे, 22 चक्रीवादळ नाव कोणी दिलं? तर नाव दिलेलं आहे पर्याय ड व्हिएतनाम या देशाने. व्हिएतनाम या देशाने दिलेलं आहे 22 चक्रीवादळाला 22 हे नाव. माहिती पाहूया. आता याचा अर्थ काय होतो? तर अर्थ होतो व्हिएतनामच्या भाषेमध्ये 22 चा अर्थ होतो 3 शिखरे किंवा 3 सिंहासन असा
बावीचा अर्थ होतो बावी चक्रीवादळाला बावी हे नाव व्हिएतनाममधील बावी पर्वत रांगेमुळे देण्यात आलेले आहे. कोणत्या तर बावी पर्वत रांगेमुळे बावी चक्रीवादळाला बावी हे नाव दिलेले आहे. कोणी तर दिलेलं आहे? व्हिएतनाम या देशाने दिलेले आहे आणि त्याच देशात ही बावी पर्वतरांग आहे. प्रश्न 6 पाकिस्तानमधून वेगळं होऊन खालीलपैकी कोणी स्वतंत्र देशाची घोषणा केलेली आहे? तर पाकिस्तानमध्ये नुकतंच बलुचिस्तान पर्याय क बलुचिस्तान हा वेगळा झालेला आहे आणि त्यानंतर आता त्याने स्वतंत्र देशाची घोषणा देखील केलेली आहे. प्रश्न हा महत्त्वाचा आहे. भरपूर दिवस झाले पाकिस्तान आणि बलुचिस्तान या दोघांमध्ये बघा सैन्यांमध्ये युद्ध देखील सुरू होतं आणि त्यानंतर आता पाकिस्तानमधून वेगळं होण्याचा निर्णय हा बलुचिस्तानने घेतला असून स्वतंत्र देशाची घोषणा देखील ही त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आता पाकिस्तानमधून वेगळा झालेला आहे तर पाकिस्तानवर काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जे परीक्षेमध्ये विचारले जातात. सिंधू जल करार केव्हा झाला होता? प्रश्न महत्त्वाचा आहे. आपल्याला माहिती असेल तर उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. पाकिस्तानची राजधानी काय आहे? इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी आहे. पाकिस्तानी चलन जर आपण पाहिलं तर पाकिस्तानी रुपया हे पाकिस्तानचे चलन आहे. पंतप्रधान आहेत शहाबाज शरीफ. राष्ट्रपती आहेत आसिफ अली झरदारी. स्वतंत्र दिवस जर आपण पाहिला तर 14 ऑगस्ट 1947 म्हणजे आपल्या एक दिवस अगोदर आपला 15 ऑगस्टला साजरा केला जातो आणि त्यांचा 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तान हा स्वतंत्र झाला होता युनायटेड किंगडम पासून आणि 14 ऑगस्ट 1947 लक्षात ठेवायचं आहे 14 ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वतंत्र दिवस म्हणून साजरा केला जातो. थोडीशी माहिती पाहूया. ही आहे माहिती बलुचिस्तानाबाबत. बलुचिस्तानाची राजधानी जर आपण पाहिली तर क्वेट्टा ही बलुचिस्तानमधील सर्वात मोठे शहर आहे आणि राजधानी शहर आहे. इतिहास आपण पाहिला तर 1948 मध्ये बलुचिस्तान हा स्वतंत्र देश होता. काय 1948 मध्ये बलुचिस्तान हा स्वतंत्र देश होता. मात्र नंतर पाकिस्तानने त्यावर कब्जा केला होता. लक्षात ठेवायचं आहे. सोशल मीडियावर रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान या नावाने बलुचिस्तानने स्वतःला स्वतंत्र देश घोषित केल्याचे पत्र व्हायरल झाले. या दाव्यानुसार त्यांनी 85% भूभागावर ताबा हा स्वतंत्र राष्ट्रगीत चलन आणि प्रशासनाची घोषणा या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. तसेच ध्वज देखील त्यांनी हा निर्माण केलेला आहे परंतु कोणतीही अधिकृत माहिती ही हाती आलेली नाही. तसेच संयुक्त राष्ट्राने त्याला मान्यता देखील दिलेली नाही. प्रश्न 7 आहे. भारतातील कोणत्या ठिकाणचा वटवृक्ष हा जगातील सर्वात जुना वटवृक्ष ठरलेला आहे? तर भारतातील बिहार राज्यातील मुंगेर या ठिकाणचा वटवृक्ष. कुठला? मुंगेर बिहार या ठिकाणचा वटवृक्ष आहे जो भारतातील आणि तसेच जगातील सर्वात जुना वटवृक्ष ठरलेला आहे. थोडीशी माहिती पाहूया. त्या वटवृक्षाचं वय जर आपण पाहिलं तर जवळपास 700 वर्ष एवढे त्याचं वय आहे. स्थान पाहिलं तर ITC कॅम्पस मुंगेर बिहार भारत या ठिकाणी त्याचं स्थान आहे. घोषणा कोणी केली तर विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने याबाबतची घोषणा केलेली आहे. संशोधन कोणी केलं होतं तर संशोधन केलं होतं बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलेओ सायन्सेस BSIP लखनौ या ठिकाणी त्यांचं संशोधन केलं होतं ज्याचं नेतृत्व हे डॉक्टर त्रिना बोस यांनी केलं होतं. या वटवृक्षाचं वैज्ञानिक नाव जर आपण पाहिलं तर फिकस बेंगालेन्सिस असं वटवृक्षाचं वैज्ञानिक नाव आहे. परीक्षेमध्ये हे विचारलं जातं. 8वा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे. भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू हा कोण ठरला आहे? तर भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू आपल्याला माहिती असेलच तर बिहारचा वैभव सूर्यवंशी. कोणत्या राज्याचा आहे? बिहार राज्याचा आहे वैभव सूर्यवंशी जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरलेला आहे भारताचा. जगातील आपण पाहिलं तर जगामध्ये बघा पाकिस्तानचा हसन रजा आहे. माहिती पाहणारच आहोत. 15 वर्षे 99 दिवसामध्ये वैभव सूर्यवंशी यांनी बघा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि असं करणारा तो भारताचा सर्वात तरुण खेळाडू ठरलेला आहे. या अगोदर सचिन तेंडुलकर त्यानंतर आता वैभव सूर्यवंशी. परंतु वैभव सूर्यवंशी हा सचिन तेंडुलकर यांच्या अगोदर क्रिकेटमध्ये
त्याने पदार्पण केलेलं आहे. वर्ष आपण पाहिलं तर 15 वर्ष 99 दिवस. कोणाविरुद्ध पदार्पण केलं तर इंग्लंड विरुद्ध जो काही T20 सामना पार पडला बघा, तर त्या ठिकाणी त्याने पदार्पण केलेलं आहे इंग्लंड विरुद्ध. परीक्षेमध्ये हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. पाकिस्तानच्या हसन रजा ज्याने बघा 14 वर्षे 227 दिवसामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतरचा पदार्पण करणारा दुसरा सर्वात तरुण खेळाडू जर आपण पाहिला तर आपल्या भारताचा वैभव सूर्यवंशी आहे. IPL मध्ये देखील पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू, त्यानंतर IPL मध्ये शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू, IPL मध्ये फास्टेस्ट शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू, असे 3 महत्त्वाचे रेकॉर्ड्स हे IPL मधील त्याच्या नावावर आहेत. त्यानंतर जो काही अंडर-19 विश्वचषक पार पडला बघा, तर त्या अंडर-19 विश्वचषकामध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोण होता, तर वैभव सूर्यवंशी होता. हा एक महत्त्वाचा पॉईंट्स आहे जो आपल्याला या ठिकाणी ॲड केलेला आहे, तो आपल्याला ॲड करायचा आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न हे या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. याची माहिती आपण या ठिकाणी अपलोड केलेलीच आहे. याचा PDF आपल्याला टेलिग्रामला प्राप्त होऊन जाईल. टेलिग्राम त्यासाठी आपल्याला जॉईन करायचं आहे. यूट्यूब चॅनल देखील आपल्याला जॉईन करायचं आहे, सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.